बनवते तिळाचे लाडू। आता 1 चम्मच तूप, नंतर गूळ टाकते। गूळ पण अंदाज येते। मस्त पाक होईपर्यंत वाढ करूया। नंतर तीळ आणि शेंगदाणे टाकूया थोडे। आता इकडे चाचणी शिजत आहे, तोपर्यंत आपण परातीला तेल लावून घेऊया। हे तेल याच्यासाठी की चिपकू नये म्हणून। मध्ये चाचणीकडे लक्ष द्यायला तर लागेल खाली। आता मस्त पाक झालेला आहे। आता याच्यात टाकूया आपण तीळ आणि शेंगदाणे। तर मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। चला त्याला मस्त हलवून घेऊ आणि परातीत काढून घेऊया। ठेवते आणि लगेच लाडू वळ्याला तयार करूया। आता थोडंसं तेल हाताला घेऊन लाडू वळायला सुरुवात करूया। किती गरम आहे। आता मस्त असे लाडू तयार करा आणि सगळ्यांना वाटा। तर चला सर्व लाडू वरून झाले की दाखवते। तर बघा तयार आहेत तिळगुळाचे लाडू, म्हणजे तिळाचे लाडू। एकदम ठसठशीत खुसखुशीत। पण लाडू खाताना जरा कमी खा, जास्त खाल तर पळाल बघ डब्बे घेऊन। आणि सोबतच आहे ही तीळ पापडी। तर तिळगुळ घेऊन गोड गोड बोलू नका तोंडावर, पाठीमागे पण गोड बोलायला शिका, नाही तर काय फायदा नाही तुमच्या गोड बोलण्याचा। ते कसे झाले चिक्की आणि लाडू तर सांगा पटापट। कमेंट, शेअर, लाईक, सबस्क्राईब करून टाका।